ठंडे खुद ब खुद, तुम सिर्फ तुम्हारे रगों में खून उबलता हुआ रखो, रगों में खून म्हणून आमचा लढा हा लाभ वंचितांचा लढा आहे. मित्रांनो, या देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 78 वर्षाच्या नंतर हा माझा समाज टाऊ फोडून सांगतोय की सरकार, आम्ही पाठीमागे राहिलेलो आहोत. आम्हाला देखील मुख्य प्रवाहात यायचं आहे, आम्हाला देखील मुख्य प्रवाहात आणा, हा माझा समाज सांगतोय. त्यावेळेस मला या मोर्चाच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं की स्वतःला बुद्धिजीवी समजणारी काही लोक फार महाराष्ट्रात बुद्धिजीवी लोक झालेली आहेत. काही लोक म्हणतात आम्ही पुस्तकं वाचतो, हा समाज अडाणी, अज्ञानी आणि असुशिक्षित आहे, हा वाचत नाही. मग त्या पुस्तक वाचणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे, अरे तुम्ही जर पुस्तकं वाचत असाल तर पुस्तकं वाचत असताना पुस्तकातलं पहिलं पान सुद्धा वाचलं पाहिजे. आणि तुम्ही जर संविधान वाचलं असेल तर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानाचं पहिलं पान वाचलंय का नाही वाचलंय, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि तुम्ही जर संविधानाचं पहिलं पान वाचलं असतं तर ह्या लाभ वंचित लोकांच्या मागणीला कधीच विरोध केला नसता, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत. कारण बाबासाहेबांच्या संविधानाच्या पहिल्या पानावरती बाबासाहेब आंबेडकर लिहितात, सामाजिक न्याय, बंधुत्व, समान संधी. आणि मग आमचं ते तर म्हणणं आहे ना, आम्हाला समान संधी मिळालेली नाही आणि आम्हाला समान संधी मिळाली नाही म्हणून आमचा समाजाला अडाणी सुशिक्षित गावाकुसा बाहेर राहावं लागलं. अरे कलेक्टरचं पोरग, एसपीचं पोरग, याच्या सोबत आमचा समाज फाईट नाही करू शकत शिक्षणामध्ये, याच्या सोबत आमचा समाज शिक्षणात फाईट करू शकत. या ठिकाणी समाजाचे आम्हाला पुढे यायचं, आम्हाला शिक्षणात सुद्धा पुढे यायचं आहे. त्यामुळं आम्हाला लाभ वंचितांचा लढा हा आम्ही निर्माण केलेला आहे, सुरू केलेला. दुसरी गोष्ट मी इथं सांगितली पाहिजे, भावांनो, समाज बांधवांनो, समज गैरसमज जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे, या आंदोलनाला बदनाम केल्या जात आहे. गोरके साहेब, मी काल परवा 8 दिवस झालं एक गाडी घेतली तर मला म्हणले राजेश घोडे नागपूरमध्ये म्हणाले की फडणवीस साहेब तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करा, आम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणू. म्हणलो आणि केल्याच्या नंतर आम्ही फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा टाकू आम्ही उभा म्हणले. तो तिथं म्हणला आणि बीडला आला की म्हणले 15 दिवसात त्याला गाडी घेऊन गेली. मग अशा म्हणणाऱ्या तो कोण, कपिल सरोदे, त्याचं तर नाव ना घेतलं पाहिजे, तोही तसंच म्हणला. तर मला एवढं सांगायचं आहे, राजेश घोडे का 20-25 लाखापुरता इतका बारीक नाही. राजेश घोडेचं माजलगावाच्या शिवाजी महाराज चौकामध्ये 1 कोटीचं घर आहे, महिन्याला 1 लाख रुपये मला महिना येतो किराया महिना मला 1 लाख रुपये येतो. 8 एकर माझ्याकडे पान भरती जमीन आहे. राजेश घोडे 25 आणि 30 लाखाचा बारीक नाही. मला जर मागायचं झालं तर फडणवीस साहेबाला म्हणेल, फडणवीस साहेब मला मुख्यमंत्री करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत येतो. हे म्हणेल ना, मी गाडीसाठी 25 लाखासाठी भांडणारा कार्यकर्ता नाही. म्हणून मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, कट आणि कारस्थान करून जे तुमचा आवाज माणसं बनतायत त्या तुमचा आवाज बनणाऱ्या माणसाला डॅमेज केला जातो. तुमचा आवाज बनणाऱ्या माणसाला टार्गेट करून तो घरात कसा बसेल याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून समाज बांधवानं तुमचा आवाज बनणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकायला आता शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला इथं सांगितली पाहिजे, परत सगळे उठतायत आणि आम्हाला म्हणतात संघात गेले, RSS मध्ये गेले, भाजप मध्ये गेले, फडणवीस साहेबांसोबत गेले. हे आरोप आमच्यावर होतात आणि फडणवीसांवरही होतात, आम्हाला हरकत नाही. मग मला हे म्हणायचं आहे की
बार्टीचा अहवाल कधी आला? बार्टीचा अहवाल आला 2023 मध्ये. लक्षात घ्या समाज बांधवांनो, मी महत्वाचा विषय सांगतो. बार्टीचा अहवाल 2023 मध्ये आला आणि खरं उपवर्गीकरणाला सुरुवात 2023 मध्ये झालेली आहे. आणि त्यावेळेस 2023 मध्ये उपमुख्यमंत्री कोण होते? शिंदे साहेब होते. मग 23 मध्ये जर या उपवर्गीकरणाची सुरुवात झाली असेल तर मातांग समाजाच्या कार्यकर्त्यांना, संघाचं आणि भाजपचं नाव घेऊन बदनाम करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे, अरे तुम्ही फडणवीसवर ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने शिंदेवर का बोलत नाही? शिंदे त्याचा जबाबदार आहे. शिंदेवर सुद्धा बोला. शिंदे सोबत तुमची युती म्हणून बोलायचं नाही का? कशासाठी बोलायचं नाही? शिंदे सोबत तुमच्या युत्या आघाड्या आहेत म्हणून शिंदेच्या बाबतीत नाही बोलायचं आणि आम्हाला चळवळीतल्या कार्यकर्त्याला बदनाम करण्यासाठी सांगायचं. हे संघात गेले, या समाजाच्या आंदोलनाला, न्याय मागणीला बदनाम करण्यासाठी म्हणायचं की RSS ची मागणी. अरे आमची मागणी आहे, आमचं पोट दुखायलंय, आम्ही वावा मागायला लागलो. आम्हाला काय समज आहे? आमची गरज आहे म्हणून आम्ही मागतोय. म्हणून माझ्या समाज बांधवांना एवढंच मला सांगायचं आहे, या देशाचं सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतात त्याच्या पुढे कोणी नाही. या देशाचं सुप्रीम कोर्ट सांगतात या वंचित समाजाला न्याय दिला पाहिजे आणि देशाचं सुप्रीम कोर्ट सांगत असेल आम्ही बाकी कोणाला मानत नाही म्हणून सुप्रीम कोर्ट सांगताय की यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणूनच आम्ही मागणी करतोय. म्हणून आपलं आंदोलन आपल्याला तीव्र करावं लागेल, यापुढेही तीव्र करावं लागेल. मी अमितजी गोरके साहेबांना विनंती करेल, गोरके साहेब तुम्ही आतून खेळा, बाहेरून खेळायला आम्ही आहेत, काळजी काही करू नका. सरकारने तर आरक्षण दिलंच पाहिजे आणि सरकारने आरक्षण दिलं नाही तर मी काल अंमलबजावणीमध्ये सांगितलंय की प्लॅन बी आमचा आम्ही तयार करणार आहोत आणि आपल्याला प्लॅन ए मध्ये आपण सक्सेस झालो नाही तर प्लॅन बी आपल्याला समाजाला रेडी ठेवावा लागेल. या निमित्ताने आपलं ऐक्य अबाधित ठेवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी. जय भीम, जय लहुजी, जय अण्णा.